लेसन सेकंड AC सर्किट्स, धडा दुसरा AC सर्किट्स. क्वेश्चन्स. फोर्थ क्वेश्चन, कंपेअर AC विथ DC अँड एक्सप्लेन RMS व्हॅल्यू ऑफ AC. तर सप्लाय किती टाईपचे असतात, किती प्रकारचे असतात? तर सप्लाय हे दोन प्रकारचे असतात, AC सप्लाय आणि DC सप्लाय. AC सप्लायलाच काय म्हणतात, मेन्स सप्लाय किंवा पॉवर लाईन असं त्याला म्हणतात. आणि आपल्या घरामध्ये जे सप्लाय असतो, जो MSBE कडनं आपल्याकडे जो सप्लाय येतो तो कोणता असतो, AC टाईप असतो. आणि तो किती व्होल्टचा असतो, तो 230 व्होल्ट्स आणि त्याची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्झ. आता AC कॅन बी कन्वर्टेड इनटू DC फॉर रेडिओ और टेप रेकॉर्डर. टाइप्स ऑफ सप्लाय. टाइप्स ऑफ सप्लाय. AC सप्लाय आणि DC सप्लाय. AC फॉर अल्टरनेटिंग करंट टाइप सप्लाय, डिरेक्ट करंट टाइप सप्लाय. AC सप्लाय जो आपल्या घरात येतो तो AC सप्लाय येतो, याला मेन्स सप्लाय पण म्हणतात. आणि तो कितीचा असतो, 230 व्होल्ट्स आणि त्याची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्झ. ते जनरली आपल्या घरामध्ये जो येणारा सप्लाय तो ACच असतो आणि लॅबोरेटरीमध्ये सुद्धा जो सप्लाय येतो तो AC असतो. आणि तो कितीचा असतो, 230 व्होल्ट्स आणि 50 हर्ट्झ, त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असते. आता AC सिग्नल आपल्याला दाखवायचा आहे तर तो ह्या पद्धतीने दाखवला जातो. समजा इथे V व्होल्टेज आहे, तर इथे निगेटिव्ह V, इकडे टाइम आणि इकडे व्होल्टेज. तर DC कसा दाखवता येईल, तर DC हा असा कॉन्स्टंट, इकडे टाइम आणि इकडे व्होल्टेज V. तर हा AC सिग्नल आहे आणि हा DC सिग्नल आहे. तर इथे फ्रिक्वेन्सी चेंज होती, इथे फ्रिक्वेन्सी मात्र 0 आहे. त्याचप्रमाणे इथली व्हॅल्यू पण, मॅग्निट्यूड पण चेंज होती आणि त्याची डायरेक्शन सुद्धा ही चेंज होती. आता इथे मॅग्निट्यूड वाढत जाते विथ रिस्पेक्ट टू टाइम, व्होल्टेज इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता इथे इन्क्रीज झाले, परत डिक्रीज होत जातं, परत डिक्रीज होतो, परत इन्क्रीज होत जातं. तर ह्या टाईपमध्ये AC सिग्नल्स असतात. आता VRMS म्हणजे काय, तर रूट मीन्स स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. जनरली ही व्हॅल्यू कुठे येते, तर इथे 45 डिग्री अँगलला ही असते. इथं हा आपण धरला, समजा हे 180, इथे 90, इथे 45. तर इथे जे व्होल्टेजची व्हॅल्यू आहे ती, त्या व्हॅल्यूला काय म्हणतात, VRMS. आणि ही किती असते, 70.7% ऑफ व्होल्टेज V. म्हणजे पीक व्हॅल्यू जेवढी असते त्याच्या 70% ही व्हॅल्यू असते. आणि आपल्याला घरामध्ये जो सप्लाय येतो, म्हणजे जे व्होल्टेज येतं ते VRMS असतं. ती काही पीक व्होल्टेज नसतं, तर ती व्हॅल्यू VRMS ची असते. तर इथे हा फायदा आहे ACचा. AC कॅन बी कन्वर्टेड इनटू DC. तसंच ACचा अजून काय ॲडव्हान्टेज आहे, तर AC ट्रान्सफॉर्मेशन होतं, म्हणजे फ्रॉम 230 व्होल्ट टू 1 किलो व्होल्ट और 230 व्होल्ट्स टू 6 व्होल्ट असं ह्याचं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. म्हणजे जास्त कमी व्होल्टेज मधून आपल्याला जास्त व्होल्टेज घेता येतं, किंवा जास्त कमी व्होल्टेज कडून आपल्याला अजून कमी व्होल्टेज तयार करता येतं. तर इथे ट्रान्सफॉर्मेशन असतं AC सिग्नलमध्ये. तसंच AC सिग्नल अजून कुठे उपयोगाला येतो जास्त करून, विदाउट AC इट इज नॉट पॉसिबल टू हॅव साऊंड और पिक्चर ट्रान्समिशन, ऑडिओ और व्हिडिओ ट्रान्समिशन. कारण हे ऑडिओ आणि व्हिडिओचे ट्रान्समिशन सुद्धा AC सिग्नलमध्ये असतात आणि त्यांचं कन्व्हर्शन हे इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये होतं. साऊंडचं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये होतं, तसंच इलेक्ट्रिकल सिग्नलचं हे साऊंडमध्ये होतं with the help of AC. This is the main advantage of AC. And also DC supply can be generated by AC. तर आपण कंपेअर करू AC आणि DC सप्लायचं. आता AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट टाइप सप्लाय and DC stands for direct current type supply.
आता एसी मध्ये काय होतं, पोलॅरिटी ऑफ सप्लाय चेंजेस पिरियडिकली आणि डीसी मध्ये पोलॅरिटीज आर फिक्स्ड. नो, पोलॅरिटी ऑफ सप्लाय चेंजेस पिरियडिकली. पोलॅरिटी ऑफ सप्लाय चेंजेस पिरियडिकली. आता हा एसी सिग्नल बघा, व्होल्टेज इथे व्होल्टेज सिग्नल दाखवले, तर इथे व्होल्टेज चेंज होतोय, त्याचा म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असं पिरियडिकली चेंज होते, त्याची पोलॅरिटी साईन चेंज होते. +5 व्होल्ट आणि -5 व्होल्ट. तर तसं डीसी मध्ये नाही. डीसी मध्ये पोलॅरिटी आर फिक्स. पोलॅरिटी आर फिक्स. तिसरं कंपॅरिझन, एसी व्होल्टेज और करंट नॉट ओनली व्हॅरीज इट्स डायरेक्शन बट मॅग्निट्यूड इज व्हॅरिंग विथ टाइम. म्हणजे डायरेक्शन तर चेंज होत नाही, त्यांचं मॅग्निट्यूड पण चेंज होतो, दोन्ही चेंज होतो. डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड हे चेंज होतात विथ रिस्पेक्ट टू टाइम. जसं जसं टाइम हे होईल तसं तसं त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे चेंज होत जातं. आणि इकडे मात्र बोथ डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड आर कॉन्स्टंट. ही जी व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम जरी वाढवला तरी व्होल्टेज मात्र हे कॉन्स्टंटच आहे. इथं तसं नाही आहे. टाइम जसा जसा वाढेल तसं तसं इथे व्होल्टेज सुद्धा पिरियडिकली ते चेंज होतात. त्यांची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ही व्हॅरी होते. आता इथे व्होल्टेजची व्हॅल्यू इथे एवढी आहे, इथे मात्र सगळ्यात जास्त आहे, परत इथे कमी होत जातं. इथे व्होल्टेज परत 0 होतो, परत इकडे निगेटिव्ह होतो, इथे 0 होतो, इथे पॉझिटिव्ह, म्हणजे सगळ्यात जास्त ही पीक व्हॅल्यू. तर असं इथे डायरेक्शन पण चेंज होते आणि मॅग्निट्यूड पण चेंज होतो विथ टाइम. तसं इथे नाहीये. इथे बोथ डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड आर कॉन्स्टंट. 5th आहे, एसी कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन व्होल्टेज लेवल टू अदर व्होल्टेज लेवल विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मर. तर इथे ट्रान्सफॉर्मरचा यूज करून आपण एसी हे करू शकतो, त्याची लेवल आहे ती वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. म्हणजे काय, फ्रॉम 230 व्होल्ट टू 1 किलो व्होल्ट आपल्याला करता येतं ट्रान्सफॉर्मर चा उपयोग करून. तसंच 230 व्होल्टचं 6 व्होल्ट किंवा 9 व्होल्ट सुद्धा पॉसिबल होतं बाय युझिंग ट्रान्सफॉर्मर. पण इकडे तसं नाही. डीसी कॅन नॉट बी ट्रान्सफॉर्म. इथे त्याची फिक्स व्हॅल्यू असते, ती चेंज करता येत नाही. पण इथे आपल्याला एसीचा व्होल्टेज लेवल, इथे आता व्होल्टेज किती आहे, 5 आहे, तसं आपलं जी लेवल आहे त्या लेवल पासून कमी किंवा जास्त आपल्याला करता येते. आता आपल्या घरामध्ये 230 व्होल्ट्स हे येतं सप्लाय, एसी सप्लाय. तर तो आपल्याला आता समजा आपल्याला तो जास्त करायचा आहे सप्लाय, 1 किलो व्होल्टचा करायचा आहे, किंवा 230 व्होल्टचा आपल्याला 6 व्होल्ट करायचा आहे, किंवा 9 व्होल्ट करायचा आहे. तर इथे आपल्याला ट्रान्सफॉर्मरचा यूज करून हे पॉसिबल होतं एसी सप्लाय मध्ये. तसं इथे पॉसिबल होत नाही. तर हा इथे ऍडव्हान्टेज आहे, इथे हा इथे एसी सप्लायचा फायदा आहे.